मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आश्रम शाळेचा स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधणे यांनी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी उमदी येथील आश्रम शाळेस हजर। सनमडी येथील आश्रम शाळेचे स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधणे यांच्यावरती अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला पोक्सो न्यायालयानुसार पोलीस कोठडी आहे। अनेक पालकांनी अभिनंदन केलं, मात्र आता शाळेची मान्यता रद्द करून संस्थेचे सचिव डॉक्टर कैलास सनमडीकर व सौ सनमडीकर यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी माजी आमदार विलास जगताप यांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी धनश्री भांबरे यांच्याकडे दूरध्वनीवरून केली होती। जर गुन्हा दाखल न झाल्यास समाज कल्याण कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। तसेच या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुनील पवार यांनी ही मागणी केली होती। मात्र समाज कल्याण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे। सनमडी येथील श्री सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ सनमडी यांच्या वतीने चालवण्यात जात असलेल्या आश्रम शाळेच्या अनेक भानगडी आता हळूहळू बाहेर आल्या होत्या। या भानगडीनंतर संपूर्ण समाज कल्याण विभागाने कारवाईचा बडगा उगारलाय। सनमडी येथील आश्रम शाळेत 9वीच्या वर्गास कोणती मान्यता अद्याप दिलेली नाही, तरीही 38 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलाय। हा प्रवेश कसा दिला? आश्रम शाळेच्या जागेचा गैरवापर करण्यासाठी वापर केलाय, या संस्थापक जबाबदार आहेत। मुख्याध्यापकांच्या या कारणामुळे आता अनेक घटना चव्हाट्यावर आल्या असून शिक्षक भरती करण्यापूर्वीच पगाराची बिलं काढली जात होती। याबरोबर विद्यार्थ्यांच्या हजेरीचाही प्रश्नाचा निर्माण झाला असून अनेक बोगस पट दाखवून या शाळेतून अनुदान लाटण्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे एकंदरीत या शाळेची चौकशी करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे। दरम्यान समाज कल्याण विभागाने अहवालानुसार तातडीने मुख्याध्यापक विनोद जगधणे या उमदी येथील समता आश्रम शाळेत दररोज हजेरी लावण्याचा आदेश दिलाय। या प्रकरणी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे सदरच्या प्रकरणी सनमडी येथील महात्मा फुले प्राथमिक आश्रम शाळेचा स्त्री लंपट वादग्रस्त मुख्याध्यापक विनोद जगधणे यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलंय। यामध्ये सदरचे प्रकरण दडपण्यात आल्याची ही जोरदार चर्चा सुरू आहे।